लोक जनरली ऍस्ट्रोलॉजर कडे का जातात? काय होतं माहिती का, आपण रोजचं जीवन जगत असताना काही वेळेस आपल्या समोर 3-4 ऑप्शन्स निर्माण होतात आणि कोणताही ऑप्शन घेतला तरी तुम्ही यश हे मिळणारच आहे. पण काही काही वेळेस असं होतं की तुम्हाला मग ह्या 4 पैकी कुठल्या याच्यात जास्त यश मिळेल यासाठी ते ऍस्ट्रॉलॉजीचा कधी कधी फायदा घेतात आणि ऍस्ट्रॉलॉजरकडे जातात. किंवा मग कधी कधी काय होतं की काहीच कळत नाही की काय होतं आयुष्यामध्ये, सगळीकडून काहीतरी असं घडत असतं की हे काय घडतंय आयुष्यामध्ये, काय चाललंय, म्हणजे एकदम सगळीकडूनच त्यांना प्रॉब्लेम्स, हर्डल्स, काहीतरी मुश्किली येत असतात आणि मग त्यामुळे ते ऍस्ट्रॉलॉजरकडे येतात की नेमकं काय घडतंय. आणि मग ऍस्ट्रॉलॉजरकडे आल्यानंतर आम्हाला कधी कधी किंवा नेहमीच आम्हाला लक्षात येतं, म्हणजे कारण ज्या ऍस्ट्रॉलॉजरला ऍस्ट्रॉलॉजी कळत असते त्याच्या लक्षात येतं की आता हे जे आहे हे सगळं चाललेलं आहे याच्या आयुष्यात का आहे. मग त्यानुसार त्याची जी एनर्जी जी जास्तीत जास्त निगेटिव्हिटीकडे चाललेली असते, कारण प्रसंग घडत असतात, ती एनर्जी त्याचा फोकस थोडासा शिफ्ट करून आणि त्याला काही रेमेडीज देऊन किंवा त्याला काही गोष्टी सांगून, काही त्याची सायकोलॉजी चेंज करून मग हळूहळू त्याचा त्या आयुष्याचा जो काही भाग आहे, जो काही चालू आहे त्याच्या आयुष्यामध्ये, ते चालू आहे ते हळूहळू त्याची जरा तीव्रता कमी करून आणि चांगल्या आणि पॉझिटिव्ह गोष्टींकडे आम्ही घेऊन जाण्यासाठी त्याला मदत करतो. तुमच्या पत्रिकेमध्ये सगळ्यात महत्वाचा चंद्र हा ग्रह असतो. की तुम्ही ऍस्ट्रोलॉजी आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे 2 विषय कसे रिलेट करता?